मनाचे श्लोक क्रमांक 155. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. या श्लोकात समर्थ म्हणतात, दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. याचा अर्थ जगात अनेक गोष्टी आपल्याला बाह्य स्वरूपात दिसतात. पैसा, मान, प्रतिष्ठा, संबंध, सुखसुविधा इत्यादी. पण खरे तत्वज्ञान, आत्मज्ञान, परमसत्य हे डोळ्यांना दिसत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जे लोकांना दिसत नाही तेच तू शोधून पहा. जेव्हा माणूस शांतपणे अंतर्मुख होऊन विवेकाने विचार करतो, तेव्हा त्याला उमजते की खरे गूढ, खरे समाधान आणि खरे सत्य हे बाहेर नसून स्वतःच्या अंतःकरणातच आहे. करी घेऊ आता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. याचा अर्थ, परंतु जेव्हा माणूस बाह्य जगात सुख, समाधान, यश मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो, तेव्हा ते त्याला पूर्णपणे कधीच मिळत नाही. कारण बाह्य गोष्टी तात्पुरत्या असतात. त्या मिळाल्या तरी कायमस्वरूपी समाधान देत नाहीत. संपूर्ण जग बाह्य आकर्षणांमध्ये, स्पर्धेत, मोहात आणि अहंकारात कोंदाटलेले आहे. त्यामुळे लोकांना हे खरे तत्व समजत नाही की जे आपण बाहेर शोधतो ते प्रत्यक्षात आपल्या आतच आहे.